नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण गुढीपाडवा विशेष भागामध्ये मस्त अशी पुरणपोळीची थाळी बनवणार आहोत. त्यामध्ये इथे मी पुरणपोळी, त्याचबरोबर कटाची आमटी, बटाट्याची भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी भजी आणि भात बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण ही थाळी बनवायला घेऊयात. तर सर्वप्रथम मी इथे 1 वाटी चण्याची डाळ घेतली होती आणि ती स्वच्छ धुवून साधारण 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. चण्याची डाळ अशा पद्धतीने भिजवून घेतल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि त्यामुळे आपला गॅस देखील वाचतो. तर आपल्याला सुरुवातीला चण्याची डाळ अशी भिजवून घ्यायची आहे. नंतर मी ही डाळ एका कुकरमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. पाण्यासकटच आपल्याला ही कुकरमध्ये टाकायची आहे, कारण सुरुवातीला आपण डाळ धुवून घेतलेली होती आणि यामध्ये आणखीन मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जवळपास 1 वाटी डाळीसाठी मी इथे 3 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला हे जे डाळीचं पाणी आहे ते काढून नंतर त्याची आपल्याला कटाची आमटी देखील करायची आहे. त्यामुळे मी यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि साधारण आपल्याला याच्या 4 शिट्या करून घ्यायच्या आहे. डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पुरणपोळी करण्यासाठी पीठ मळून घेऊयात. तर साधारण 2 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आज मी पुरणपोळी इथे कुठलाही मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या आज आपण बनवणार आहोत. तर चवीपुरतं मीठ घातलं आहे, पाव चमचा हळद टाकली. हळद टाकणं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालणार आहे. तर व्यवस्थित आपल्याला आता थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण मैदा वगैरे काही वापरणार नाही आहे, फक्त आपल्याला इथे गव्हाच्या पिठाचा वापर करून पुरणपोळ्या आज आपण बनवणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे पीठ असं मळून घेतलेलं आहे. तर पुरणपोळी करण्यासाठी अगदी छान असं मऊ लुसलुशीत असं पीठ मळायला हवं. जर तुम्ही अगदी घट्ट पीठ मळलं तर पुरणपोळ्या आपल्या अगदी कडक होतात, त्या अशा मऊ लुसलुशीत तयार होत नाहीत. तर मी हे पीठ असं छान असं मऊसूत असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण हे पीठ साधारण 15 ते 20 मिनिटे झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा हे पीठ असं व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे. तर यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि हे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूयात. तर आपली डाळ देखील शिजलेली आहे, तर त्यातलं आता आपण पाणी काढून घेऊयात. तर हे पहा, अशा पद्धतीने एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी शिजलेली डाळ आहे ती टाकायची आहे. तर डाळ अशी अगदी मस्त मऊ शिजलेली आहे. 4 शिट्या मी काढलेल्या आहेत आणि हे जे पाणी खाली आपण डाळीचं काढलेलं आहे त्याचीच आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे. डाळीतलं सगळं पाणी निथळल्यानंतर एका कढईमध्ये मी शिजलेली डाळ ट्रान्सफर केली आहे आणि 1 वाटी इथे मी डाळ घेतली होती, तर त्यासाठी साधारण पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि गूळ आणि डाळ आपल्याला व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त गोड पुरणपोळ्या आवडत असतील तर तुम्ही 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ देखील घेऊ शकता. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. तर हे बघा, लगेच गूळ वितळायला लागलेला आहे, तो व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि गूळ वितळल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ वाटायला लागलं आहे. पण जसं आपण ही डाळ शिजवणार तसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. तर मध्यम आचेवरती सतत ढवळत आपल्याला अशा पद्धतीने हे जे पुरण आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, पुरण आहे ते बरंच असं दाटसर झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा मी इथे सुंठ एकत्र मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. सुंठ टाकल्यामुळे देखील पुरणपोळ्या चवीला अतिशय छान होतात. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही इथे बडीशेप देखील बारीक वाटून टाकू शकता. तर हे पहा, पुरण आपलं तयार झालेलं आहे. अगदी मस्त असं घट्टसर झालेलं आहे. तर पुरण आपलं तयार झालं का नाही ते कसं ओळखावं, तर या पुरणाच्या मिश्रणामध्ये आपल्याला एखादं उलथनं किंवा एखादा चमचा असा उभा ठेवायचा आहे. तो जर पडला नाही तर समजावं आपलं पुरण हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर हे पहा, पुरण रेडी झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि नंतर आपल्याला हे जे पुरण आहे ते चाळणीवरती छान असं वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्यात देखील तुम्ही वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये देखील हे पुरण वाटू शकता. पण मी या चाळणीवरती आज हे पुरण वाटून घेणार आहे. तर शक्यतो पुरण अगदी गरम असतानाच वाटावे, म्हणजे ते पटकन वाटले जाते, जास्त वेळ लागत नाही. तर थोडंसं पुरण घट्ट झालं तर ते वाटण्यासाठी जास्त मेहनत लागते. त्यामुळे अगदी गरम-गरमच असं हे पुरण वाटीच्या किंवा एखाद्या पेल्याच्या सहाय्याने मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे.
तर सर्व पुरण मी इथे वाटून घेतलेलं आहे. आता आपण कटाची आमटी करून घेऊया. तर कटाची आमटी करण्यासाठी मी इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर 1 चमचा जिरं, हे सर्व साहित्य आपल्याला मस्त असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे जे साहित्य आहे ते वाटून घेऊ शकता. पण नेहमी मी खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने जाडसर वाटूनच कटाची आमटी करत असते. ही देखील कटाची आमटी चवीला फारच अप्रतिम लागते. तर यामध्ये मी कुठलंही वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटाची आमटी अगदी झटपट कशी तयार करायची ते दाखवणार आहे. तर हे सर्व साहित्य मस्त असं जाडसरच मी हे वाटून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे आपण डाळीचं पाणी काढलं होतं त्यामध्ये मी आणखीन थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. तर आता आपण कटाची आमटीला फोडणी देऊयात. तर कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. आणि कढीपत्ता छान असा तडतडायला लागला की आपण जे वाटण तयार केलं होतं खलबत्त्यामध्ये वाटून ते टाकायचं आहे. आणि तेलावरती छान आपल्याला हे जे वाटण आहे व्यवस्थित आलं व लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर मी यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील आपण व्यवस्थित छान या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. तर यामध्ये मी कुठलंही वाटण केलेलं नाही. तर हे पहा, मस्त टोमॅटो देखील आपला छान असा परतून झालेला आहे. तर यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकूया, म्हणजे आपला जो टोमॅटो आहे तो अगदी छान असा मऊ शिजला जाईल. आता मी यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकते आणि 1 चमचा घरातला जो साठवणीचा आपला मसाला असतो, काळा मसाला, तो टाकत आहे. तर हे 2 मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे, जेणेकरून जे मसाले आपण टाकलेले आहेत ते जळता कामा नये. हे पहा, मस्त आपली ही फोडणी आता छान अशी परतून झालेली आहे. यामध्ये आता आपण जे डाळीचं पाणी आपण काढलं होतं ते टाकणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साधारण एक 10 ते 12 मिनिटे आपल्याला ही जी आमटी आहे छान अशी फास्ट गॅसवरती उकळून घ्यायची आहे. तर हे पहा, मस्त आपली ही जी आमटी आहे ती छान अशी उकळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पण यामध्ये आपण कुठलंही वाटण टाकलेलं नाही आहे, त्यामुळे ही आमटी थोडीशी आपल्याला पातळ वाटत असेल. तर या आमटीला घट्टपणा यावा त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं आपण जे पुरण वाटलं होतं ते टाकायचं आहे. पुरण टाकल्यामुळे छान अशी या आमटीला गोडसर चव येते आणि चवीला फारच अशी अप्रतिम ही आमटी लागते. तर पुरण टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून एक साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला ही आमटी छान अशी उकळून घ्यायची आहे. तर आपली आमटी देखील इथे मस्त अशी गरमागरम तयार झालेली आहे. आता आपण भात तयार करायला घेऊयात. तर इथे मी तांदूळ ह्या वाटीने मोजून 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आपला हा जो रेग्युलर हा मी कोलम तांदूळ वापरलेला आहे इथे आणि तो आता धुतल्यानंतर एका कुकरमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. तर 1.5 वाटी इथे मी तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी 3 वाटी मी इथे पाणी घेते आणि त्याचबरोबर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला या कुकरच्या साधारण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर पाण्याचं प्रमाण तांदळाच्या प्रकारानुसार कमी जास्त होऊ शकतो. जर तांदूळ नवीन असेल तर पाणी कमी लागतं आणि जर तांदूळ तुमचा फारच जुना असेल तर जास्त पाणी आपल्याला इथे लागणार आहे. तर साधारण 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला मस्त असा हा भात तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे. आता आपण पुरणपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी इथे बटाट्याची भाजी तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे. थोडंसं आपल्याला इथे पाव चमचा हिंग टाकायचा आहे. 7-8 मी इथे कढीपत्त्याची पानं टाकते. त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकते. तर हे सर्व साहित्य तेलामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये हे सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हळद टाकून पुन्हा एकदा आपल्याला हे परतून इथे मी साधारण हे
4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या. त्या आपल्याला या फोडीमध्ये टाकायच्या आहेत. चवीपुरतं मी वरतून मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जे बटाटे आहेत ते तेलावरती पुन्हा एकदा आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहेत. तर ही बटाट्याची भाजी पुरणपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी फारच अप्रतिम लागते आणि वरतून मी इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तर आपली ही मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट असतं त्याचा देखील वापर करून ही बटाट्याची भाजी बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता आपण कांदा भाजी बनवायला घेऊयात. तर कांदा भाजी बनवण्यासाठी मी इथे भांड्यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यावरती चवीपुरतं मीठ टाकून हे जे मीठ आहे ते आपल्याला कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे जे कांदे आहेत त्याच्या आपल्याला पाकळ्या देखील अशा मोकळ्या-मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर मीठ लावून झाल्यानंतर आपल्याला हे जे कांदे आहेत ते 10 ते 15 मिनिटे असे बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तर मिठामुळे नंतर आपल्या ह्या कांद्याला पाणी सुटणार आहे आणि आपण त्याच्यामध्येच आपल्याला बेसनचं पीठ भिजवायचं आहे. हे 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता यामध्ये मी 1 वाटी बेसन टाकते. त्याचबरोबर मोठे इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकूयात. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजी आपल्या अगदी छान असे कुरकुरीत होणार आहेत. त्याचबरोबर इथे मी टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद टाकते, 7-8 हिरव्या मिरच्या मी ते बारीक चिरून टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडासा मी इथे साधारण 1 चमचाभर ओवा असा हातावरती कुस्करून तो टाकायचा आहे. नंतर यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे जे सर्व पिठं आहेत ती आपल्याला कांद्याचं जे पाणी सुटलेलं आहे त्यातच बऱ्यापैकी असं सुरुवातीला मळून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. जर गरज पडल्यास थोडंसं आपल्याला यामध्ये शेवटी पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा व्यवस्थित असं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांद्याला आपण सुरुवातीला मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे भरपूर असं कांद्याचं पाणी सुटतं आणि त्यामध्येच हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे मिश्रण असं एकत्र मी करून घेतलेलं आहे. आता नंतर आपल्याला यामध्ये थोडं-थोडं असं पाणी शिंपडून छान असं आपल्याला हे भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कमीत कमी पाण्याचा वापर करून जर तुम्ही ही भजी केली तर अगदी कुरकुरीत अशी तयार होतात आणि यामध्ये मुख्य कारण म्हणजे यामध्ये आपण कुठेही खाण्याचा सोडा किंवा इनोचा वापर करत नाही आहे. तरीही ही भजी अगदी छान अशी कुरकुरीत तयार होता. हे पहा असं थोडंसं मी नंतर इथे पाण्याचा हबका मारून एकत्र हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. जसं लागेल तसं थोडं-थोडं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर हे भज्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण मस्त अशी गरमागरम याची भजी तयार करून घेऊयात. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे भजी ही असलीच पाहिजे, त्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाकाला मजा नाही. तर मस्त आपण अशी गरमागरम भजी आता आपण तळून घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि मध्यम आचेवरती अशा पद्धतीने आपल्याला अगदी लहान लहान आकाराची ही जी भजी आहेत ती सोडायची आहे. तर अगदी छान अशी कुरकुरीत आपली ही भजी तयार होतात. तर मध्यम आचेवरती मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. तर हे पहा मस्त आपली ही जी भजी आहे ती तळून झालेली आहेत. तर यामध्ये आता आपण इथे 4 मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. तर या मिरच्या देखील मी या भाज्यांमध्ये तळून घेत आहे. तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही ह्या मिरच्या देखील तळून घेऊ शकता सोबत भज्यांसोबत खाण्यासाठी. हे ऑप्शनल आहे. जर नसेल आवडत तर नाही तळल्या तरीही चालणार आहेत. तर हे भजे मस्त आपण तळून घेऊयात आणि बाकीचे सर्व भजे देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. आता आपलं पीठ देखील बरंच छान असं मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा थोडंसं मी हाताला तेल लावून हे जे पीठ आहे ते अगदी मऊ लुसलुशीत आपल्याला असं करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली जी पुरणपोळी आहे ती अगदी छान अशी मऊ लुसलुशीत तयार होईल. जितकं तुम्ही गव्हाचं पीठ अगदी छान असं मऊ मळाल तितकी तुमची पुरणपोळी अगदी छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते. तर हे पहा आपलं परफेक्ट असं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याच्या पुरणपोळ्या तयार करायला घेऊयात.
तर इथे मी त्यातला थोडासा पिठाचा गोळा इथे घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याचा असा आकार देऊन वाटी तयार करून घ्यायची आहे. आणि जितका मी पिठाचा गोळा घेतला होता तितकंच मी इथं यामध्ये पुरण घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने त्या वाटीमध्ये पुरण भरून व्यवस्थित त्याची टोकं सर्व एकत्र करून छान असं पुरण पिठामध्ये भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पुरण आहे ते व्यवस्थित कडापर्यंत पोचलं जाईल. आणि थोडंसं अगदी गव्हाचं पीठ लावून आपल्याला छान अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर अगदी आतल्या बाजूने जास्त पुरणपोळी न लाटता कडेकडेने सर्व व्यवस्थित पुरण आपल्याला सर्व बाजूनी पसरवून छान अशी ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर कोरड्या पिठाचा कमीत कमी वापर करा, म्हणजे पुरणपोळी आपली छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते. तर हे पहा, सर्व बाजूनी व्यवस्थित आपल्याला छान फिरवत फिरवत ही पुरणपोळी अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, अगदी परफेक्ट असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आणि पीठ देखील छान अगदी मऊ असं मळलं गेलेलं आहे. त्यामुळे पुरणपोळी लाटताना ती अजिबात कुठेही फाटत नाहीये. अगदी मस्त आपली ही पातळ पुरणपोळी इथे मी लाटून तयार केलेली आहे. त्याचबरोबर मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती. आता आपण ही पुरणपोळी शेकून घेऊयात. तर सुरुवातीला पुरणपोळी टाकल्यानंतर मध्यम आचेवरती ती एक साधारण 10 ते 15 सेकंद आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि नंतर पलटून थोडंसं तेल लावून आपल्याला ही पुरणपोळी छान अशी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. तर मस्त आपली ही अगदी मऊ लुसलुशीत तुम्ही पाहू शकता, छान अशी टम्म फुगलेली पुरणपोळी इथे तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व बाकीच्या पुरणपोळ्या देखील करून घेणार आहे. तर दोन्ही बाजूनी छान अशा ह्या पुरणपोळ्या आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, मी थोडं-थोडं इथे तूप लावून ही पुरणपोळी शेकून घेत आहे. अगदी छान तुम्ही पाहतच असाल, अगदी टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा आपल्या पुरणपोळ्या इथे तयार होत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या इथे पुरणपोळ्या देखील मी सर्व करून घेत आहे. तर इथे पुरणपोळ्या तयार करताना तुम्ही जितकं पीठ वापराल तितक्याच प्रमाणात आपल्याला पुरणाचा इथे वापर करायचा आहे. म्हणजे मस्त अशा अगदी पुरणाने गच्च भरलेल्या टम्म मऊ लुसलुशीत अशा छान आपल्या या पुरणपोळ्या तयार होतात. तुम्हाला मी इथे एक पुरणपोळी दाखवते, तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ अशी लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे पुरणपोळ्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण इथे तांदळाचं पापड देखील तळून घेणार आहोत. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पापड तर हवेच. तर आपला इथे संपूर्ण असा पुरणपोळीची जी थाळी आहे ती इथे मी तयार केलेली आहे. सोबतच इथे मी दूध ठेवलेलं आहे. दुधामध्ये तूप देखील टाकलेलं आहे. तर गरमागरम आपली ही पुरणपोळीची थाळी तयार झाली. यामध्ये पुरणपोळी, त्याचबरोबर मस्त चमचमीत अशी कटाची आमटी, बटाट्याची तोंडी लावण्यासाठी भाजी, भजे, त्याचबरोबर भात. तर मस्त आहे ना पुरणपोळीचा हा गुढीपाडव्यासाठी खास बेत. तर तुम्ही देखील या गुढीपाडव्याला ही पुरणपोळी ट्राय नक्की करा आणि ती कशी झाली ते मला सांगायला विसरू नका. तुम्हाला आजची पुरणपोळीची थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.